आज आपण इयत्ता 9वी मध्ये मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर आपण लहानपणापासून मोठे होईपर्यंत अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो. उदाहरणार्थ लंगडी, खो खो, कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉकी असे अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो. आणि सगळे खेळ खेळत असताना आपल्याला काही जे खेळ असतात ते काही खेळ आपल्याला आवडत असतात. त्यामध्ये आपल्याला एक आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाल्यानंतर आपण त्या खेळामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे जे खेळ आहेत त्यामध्ये आपण दररोज प्रॅक्टिस करतो, मेहनत करतो आणि त्या मेहनतीवर आपण पुढे जात असतो. म्हणून आपल्याला त्या खेळाविषयी एक आवड निर्माण होत असते. नंतर हे जे खेळ आहेत या खेळामध्ये अनेक प्रकारचे खेळ आहेत, ज्याप्रमाणे क्रिकेट आहे, हॉकी आहे, बेसबॉल आहे, बास्केटबॉल आहे. हे जे खेळ आहेत या खेळांची विशेष अशी एक स्पर्धा होत असते. त्या स्पर्धेला म्हणतात विश्वकप म्हणतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की क्रिकेट हा खेळ आहे आणि क्रिकेट खेळ हा आपल्या गल्लीपासून सगळ्या मुलांना सगळ्यांना क्रिकेट विषयी फार आवड आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला सगळ्यांना खूप मोठी माहिती पण आहे. तर ही माहिती असताना आपण क्रिकेट या खेळामध्ये विश्वकप आपल्याला माहिती आहे दर 5 वर्षांनी होत असतो. आणि ही विश्वकपची जी स्पर्धा आहे ही या स्पर्धेमध्ये जगभरातले प्लेयर, या जगामध्ये जेवढे देश आहेत त्या देशामधले प्रत्येकांची टीम या विश्वकप मध्ये भाग घेत असते. आणि त्या प्रत्येक देशाचे जे प्लेयर असतात ते प्लेयर प्रत्येक देशाच्या प्लेयरांना असं वाटतं की मी माझ्या देशासाठी माझं सिलेक्शन व्हावं, मला खेळण्यासाठी भाग घ्यावा, माझं सिलेक्शन व्हावं म्हणून ते विश्वकप खेळण्यासाठी, क्रिकेटचं विश्वकप खेळण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत असतात. आणि रात्रंदिवस मेहनत करत असताना त्यांचं सिलेक्शन होतं आणि त्यांना असं वाटतं की माझं या विश्वकपामध्ये माझ्या देशाला मी विश्वकप जिंकून देण्याची क्षमता, माझा हिस्सा असावा. म्हणून ते दिवसभर ते दिवस आणि रात्र मेहनत करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. आणि ते या आपल्या देशाचं नेतृत्व या विश्वकप मध्ये करत असतात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं सचिन तेंडुलकर आहेत, सौरव गांगुली आहेत, धोनी आहेत, हे अनेक प्लेयर यांनी आपल्या देशासाठी स्वतःला वाहून घेतलं आणि दिवस आणि रात्र मेहनत करून त्याने आपलं देशाचं नाव क्रिकेटमध्ये जगामध्ये आपल्या देशाचं नाव खूप मोठ्या स्थानावर पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. सचिन तेंडुलकर आहेत, याला क्रिकेटचा देव मानतात सगळे लोक आणि त्यांनी खूप मोठं आपल्या देशाच्या इतिहासामध्ये खूप मोठं नाव लौकिक केलं आहे. अशाच प्रकारे एक ऑलिम्पिक स्पर्धा आहे. अशाच प्रकारे ऑलिम्पिक स्पर्धा आहे. ही ऑलिम्पिक स्पर्धा पूर्ण जगामध्ये जेवढे देश आहेत ह्या प्रत्येक देश या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. आणि भाग घेत असताना या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात. अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात म्हणजे गोळा फेक आहे, भाला फेक आहे, पोहण्याची स्पर्धा आहेत. हे अनेक प्रकारच्या स्पर्धा या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये होतात आणि यामध्ये अनेक देशाचे जे प्लेयर असतात ते सहभागी होत असतात. आणि अशाच प्रकारे या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं मी या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये माझ्या देशाचं मी नेतृत्व करावं, आणि माझ्या देशासाठी मी किमान एक मेडल तरी मी माझ्या देशासाठी जिंकावं म्हणून ते रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. आणि प्रयत्न करत असताना त्यांना असं वाटतं की माझी निवड या स्पर्धेसाठी व्हावी म्हणून ते रात्रंदिवस ते प्रयत्न करत असतात. त्यासाठी लागणारी जे काही त्यांना मेहनत असते, शारीरिक मेहनत असते, मानसिक मेहनत असते, अशा अनेक प्रकारच्या मेहनती हे ते प्लेयर करत असतात. याने हम छोटी सी उम्र तक, छोटे से लेके बड़े होने तक बहुत खेल खेलते हैं. उसमें क्रिकेट है, फुटबॉल है, हॉकी है, टेनिस है, दौड़ है, अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो. आणि प्रत्येक खेळामध्ये आपल्याला असं वाटतं की मला माझ्या देशाचं नेतृत्व करायची इच्छा असते आणि ते सतत मेहनत करत असतात आणि ते आपल्या देशाच्या टीम मध्ये खेळत असतात. आणि त्यामुळं आज आपल्याला ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप हा जो पाठ आहे, हा पाठ बाळ ज पंडित यांनी हा पाठ लिहिलेला आहे. आणि बाळ ज पंडित यांचा जन्म जे आहे
1929 आणि त्यांचा मृत्यू 1915 साली झालेला है। म्हणजे ओलंपिक वर्तुल इस पाठ का लेखक बाज पंडित इन्होंने ये पाठ लिखा है। इस पाठ में हमें छोटी सी उम्र से लेके बड़े होने तक हम बहुत सारे खेल खेलते हैं और हमें ऐसा लगता है कि हमें इस खेल में जो खेल हमें अच्छा लगता है उसकी हम लोग ज्यादा पैमाने में प्रैक्टिस करते हैं और उस खेल में हम लोग आगे जाने की कोशिश करते हैं। तो उसी प्रकार एक ओलंपिक ऐसी स्पर्धा है जिस स्पर्धा में बहुत सारे देश हिस्सा लेते हैं और बहुत सारे देश हिस्सा लेने के बाद उसमें हर देश का प्लेयर जाता है और वो अपने देश का नेतृत्व करता है। हर प्लेयर को ऐसा लगता है कि मैं मेरे देश के लिए खेलूं। इसी प्रकार आज हम ओलंपिक वर्तुल का गोफ यह पाठ पढ़ने वाले और यह पाठ जो बाळासाहेब पंडित इन्होंने लिखा है। ये पाठ जो है बाळासाहेब पंडित एक मराठीचे प्रसिद्ध लेखक आहेत। क्रिकेट सामन्याचे समालोचक म्हणजे काय, क्रिकेट सामना जो आहे त्याचे ते विवेचन करणारे, कॉमेंट्री करणारे आहेत। त्याने पहिले शतक, कुमाराचे खेळ, क्रिकेट मधील नवलकथा इत्यादी त्यांची पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहे। बाळासाहेब पंडित ये मराठी के एक प्रसिद्ध लेखक है। क्रिकेट जो खेल है इस खेल का वो कॉमेंट्री करते थे। उनका जो पहले शतक, कुमाराचे खेळ, क्रिकेटातील नवलकथा ये सभी जो किताबें है ये किताबें उनकी प्रसिद्ध है। ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ या पाठामध्ये बाळासाहेब पंडित यांनी ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात। तर मित्रांनो आता आपण जे आहेत आपण हा जो पाठ आहे हा पाठ आपण पीडीएफ द्वारे आपण शिकणार आहोत। तर आता मी तुम्हाला पीडीएफ दाखवतो। बघा आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ पीडीएफ द्वारे शिकणार आहोत आणि या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला प्रत्येक या पाठाची पीडीएफ दाखवणार आहे आणि यामध्ये आपण या पाठाची पूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत। बघा या पाठामध्ये ऑलिम्पिक खेळाविषयी खूप माहिती दिलेली आहे। म्हणजे ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कशा प्रकारे झाली आणि ते सामना सुरू करण्या बघा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ म्हणजे ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ बाळासाहेब पंडित ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ बाळासाहेब पंडित यांनी लिहिलेला आहे। बाळासाहेब पंडित एक प्रसिद्ध मराठी प्रसिद्ध लेखक आहेत। क्रिकेटाचे समालोचन म्हणजे ते कॉमेंट्री करतात आणि बाळासाहेब पंडित यांचा जन्म 1929 आणि त्यांचा मृत्यू 1915 साली झालेला आहे। त्याने तर या पाठामध्ये आपल्याला प्रस्तुत पाठामध्ये बाळासाहेब पंडित याने ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली हे सामने भरण्यामागील आवाज बराबर नहीं आ रही है सर आपकी आवाज अच्छे से नहीं आ रही है। अरे यार सर आवाज नहीं आ रही है। ऑलिम्पिक स्पर्धेची जी सुरुवात का व कशी झाली म्हणजे याची सुरुवात का व कशी झाली, ऑलिम्पिक सामना भरण्यामागचं उद्दिष्ट काय आहे आणि ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ ऑलिम्पिक गोलाचा अर्थ काय। बघा इथं ऑलिम्पिक गोल दिलेले आहेत, हे 5 गोल आहे। या 5 गोलाचा अर्थ काय आहे या पाठामध्ये सर या गोष्टींचा आढावा लेखकाने या पाठामध्ये घेतलेला आहे।
ऑलिम्पिक जगात जागतिक ऑलिम्पिक क्रीडा विषयीची माहिती म्हणजे पंडित आहे ऑलिम्पिक जागतिक ऑलिम्पिक क्रीडा विषयीची माहिती याने ऑलिम्पिक स्पर्धा आहे या स्पर्धेची माहिती या पाठामध्ये दिलेला आहे. ऑलिम्पिक पाठ बाज पंडितों ने ओलंपिक स्पर्धा और कैसे हुई ये सामना शुरू करने के पीछे उनका उद्देश्य क्या है, उनका ध्येय क्या है, उनका उद्देश्य क्या है, ओलंपिक जो गोल है, जो सर्कल है, उसका अर्थ क्या होता है, ये सभी सवालों का जवाब हमें बाज पंडित इन्होंने इस पाठ में दिया है. और इस पाठ में जो ओलंपिक जो स्पर्धा है इस स्पर्धा का जानकारी हमें इस पाठ में बाज पंडित इन्होंने दी है. देखो अभी मैं ये पाठ पढ़ता हूं. अभी मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वात क्रीडेचे अनन्यसाधारण आहे महत्व. म्हणजे मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्व अनन्यसाधारण आहे. बघा मनुष्य म्हणजे मानव त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळ जे आहेत ते खूप काय मानसिक आणि बौद्धिक यांना आपण जेव्हा कोणत्या प्रकारचा खेळ खेळत असतो तेव्हा त्या खेळामागे माणसाचा तिन्ही जे क्षेत्र आहे मानसिक आणि शारीरिक तिन्ही क्षेत्रांचा विकास होत असतो. बौद्धिक म्हणजे काय की जेव्हा क्रिकेट खेळत असताना क्रिकेट खेळ कोणतेही खेळ खेळत असताना त्या व्यक्तीचा बौद्धिक प्रमाणामध्ये असतो. म्हणजे खेळत असताना तो एकाग्रता राहून तो ते खेळ खेळत असतो. शारीरिक म्हणजे काय की जेव्हा खेळ खेळतो तेव्हा त्या खेळ खेळत असताना आपला व्यायाम सुद्धा होत असतो. म्हणजे आपली शारीरिक क्षमता वाढत असते. मानसिक म्हणजे काय की आपण जे खेळ खेळत असताना आपल्या कोणत्याही प्रकारचं मानसिक दण फक्त खेळ आणि उद्देश काय असतो फक्त खेळ खेळण्याचा उद्देश. खेळ खेळताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं मानसिक ताण तणाव आपला येत नसतो. सर्व स्तरावर खेळले जाणारे क्रीडा सामने हे जगभरातील क्रीडा प्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. राज्यस्तर सर्व स्तरावरचे खेळ खेळले जातात. हे खेळ सर्व स्तरावरचे जे खेळ खेळले जातात हे सर्व खेळ आपल्याला क्रीडा जे प्रेमी आहेत, क्रीडा जे शौकीन लोक आहेत, जे क्रीडा प्रेमी लोक आहेत यांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यांचं लक्ष या क्रीडेकडे वळून घेण्याचा प्रयत्न केलेले असतात. यानी इस पाठ में क्या कहेंगे कि मनुष्य का सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास जो है ये व्यक्तिमत्व विकास खेल खेलने से होता है. सर्वांगीण यानी क्या कि शारीरिक मानसिक और बौद्धिक तीनों स्तर पे इनका विकास होता है. और शारीरिक यानी क्या कि जब हम लोग कौन सा खेल खेलते हैं तो हमारे शरीर का एक व्यायाम होता है, इसलिए हमारा शरीर जो है ये मजबूत और तंदुरुस्त होता है. ये शारीरिक विकास हुआ. बौद्धिक विकास यानी क्या कि हम जब खेल खेलते हैं तो खेल खेलते समय हमारे बौद्धिक विकास किस प्रकार होता है कि हम लोग बहुत ध्यान देके खेल खेलते हैं. हमको खाली खेल में जीतना है, यही हम लक्ष्य सामने रख के हम लोग क्या करते हैं खेल खेलते हैं. और उसी लिए हमारा बौद्धिक विकास बहुत अच्छे पैमाने में होता है. मानसिक विकास यानी क्या कि हम लोग जब खेल खेलते हैं तो किसी प्रकार का टेंशन हम लोग खेल खेलते समय हमें रहता नहीं है. हमारे सामने एक ही रहता है, ध्येय रहता है कि हमें ये सामना, ये जो एक खेल है, ये खेल हमें खेलना है और ये इसमें हमें जीत हासिल करनी है. इसलिए कहा गया है कि मनुष्य का व्यक्तिमत्व शारीरिक मानसिक बौद्धिक इस विकास में खेल का बहुत सारा महत्व दिया गया है. और जब हम खेल खेलते तो हम खेल के समय तीनों स्तर पर खेल खेला, अलग अलग प्रकार के स्तर पर खेल खेला जाता है. यानी तालुका स्तर पर भी, जिला स्तर पर भी, राज्य और देश के स्तर पर भी हम लोग खेल खेलते हैं. और तो ये जो स्तर पर खेल खेला जाता है इनका सभी का ध्यान हमारे तरफ खींचने का वो ध्यान जो है खेल की तरफ किया जाता है. जो क्रीडा शौकीन है, जिसको खेल खेलने में ज्यादा इंटरेस्ट रहता है वो लोग क्या करते हैं उनका हमेशा ध्यान जो खेल में रहता है. तो आगे देखो
संपूर्ण जगभरातील सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये क्रीडा सामने म्हणजे बघा की आपण क्रिकेट खेळत असतो, हॉकी खेळतो, या सगळ्या खेळामध्ये ऑलिम्पिक सामन्याला सुद्धा एक मोठं मानाचे स्थान है. ओलंपिक स्पर्धा को भी एक महत्व दिया गया है कि हम लोग बहुत सारे खेल खेलते हैं. क्रिकेट है, हॉकी है, टेनिस है, इसके ये अलग अलग प्रकार के खेल खेलते हैं. उसी तरह इस खेल की तरह ओलंपिक स्पर्धा को भी एक बहुत बड़ा महत्व दिया गया है. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी अधिकाधिक प्रयत्नशील इथं काय सांगितलंय की संपूर्ण जगामध्ये खेळ खेळत असताना क्रिकेट असो अनेक प्रकारचे खेळ खेळत असताना या खेळाबरोबर ऑलिम्पिक स्पर्धेला सुद्धा एक मोठं मानाचं स्थान दिलेलं आहे. आणि ही जी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ही ऑलिम्पिक स्पर्धा 2020 मध्ये होणार होती. प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. म्हणून नाहीतर 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती, पण या कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस जास्त होत असल्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. तर ही 2020 ची जी स्पर्धा आहे या 2020 या स्पर्धेमध्ये माझा सहभाग व्हावा असं प्रत्येक देशातील खेळाडूंच्या डोळ्यासमोर एक उद्दिष्ट असतं. आणि त्यांना जे खेळ आवडतात त्या खेळामध्ये ते खूप मेहनत करतात आणि त्यांचं लक्ष केंद्रित करतात आणि मेहनत करून त्यांना आपल्या देशासाठी विजयाचे मानकरी व्हावं, आपल्या देशासाठी आपण विजय प्राप्त करावा असं प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. आणि म्हणून ते या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. म्हणजे लेखक क्या कहते हैं कि पूरे विश्व में खेल को बहुत सारा महत्व दिया गया है और खेल अलग अलग प्रकार के, उसमें ओलंपिक स्पर्धा को भी एक बड़े पैमाने में महत्व दिया गया है. ओलंपिक स्पर्धा ये स्पर्धा 2020 में होने वाली थी. ओलंपिक स्पर्धा 2020 में होने वाली थी, लेकिन इस स्पर्धा कोविड-19 का प्रादुर्भाव दिनों दिन ज्यादा बढ़ने के कारण ये स्पर्धा अगले साल में ली जाने वाली है. क्योंकि इस 2020 में कोरोना का प्रादुर्भाव है, कोरोना होने के कारण ये स्पर्धा अगले साल लेने जाने वाली है. लेकिन 2020 में ओलंपिक स्पर्धा होने वाली है. ये सभी प्लेयर ध्यान में रख के वो अपना ध्यान केंद्रित करके उस स्पर्धा में हम देश का नेतृत्व कैसे करेंगे, उसके लिए हमें क्या करना चाहिए, ओलंपिक स्पर्धा हमें जीतना है, ये ध्यान केंद्रित करके ये ध्यान में रख के वो रात दिन जो प्लेयर है ये प्लेयर रात दिन अपनी मेहनत करते हैं. तर पुढे बघा लेखकाने ऑलिम्पिक स्पर्धेचं महत्व सांगितलंय की क्रीडा विश्वामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचं महत्व काय आहे आणि ती स्पर्धा 2020 होने वाली थी. तो ये स्पर्धा को ध्यान में रखते हुए हर देश के प्लेयर मेहनत करते हैं और वो मेहनत करने के कारण उनको लगता है कि हम भी देश के टीम में हिस्सा ले और उसमें देश का हम लोग उस स्पर्धा में नेतृत्व करें, ऐसे ध्यान में रख के वो सभी लोग हमेशा कोशिश करते हैं. पुढे बघा ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचणी मुळीच नव्हती. लेखक सांगतात की आम्ही जेव्हा ऑलिम्पिक गावाकडे जात असताना आमची जी मोटर होती ही खूप मोठ्या स्पीडमध्ये वेगाने जात होती आणि भलेही त्या गावाकडे जात असताना गर्दी मोठ्या प्रमाणात होती, पण रहदारीला कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती. लेखक कहता है कि हम जब जिस गांव में होने वाली थी उस गांव की तरफ जब हम लोग जा रहे थे, उस गांव में जाते समय हमारी जो गाड़ी है वो बहुत बड़े तेजी से स्पीड से जा रही थी. लेकिन स्पीड से जाते समय बिल्कुल उस रास्ते पे बिल्कुल
भीड़ नहीं थी और भीड़ न होणे कारण येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील स्थितीजाकडे लागले. लेखक सांगतात की आम्ही जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेच्या गावाकडे निघालो, ज्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती त्या स्पर्धेकडे जेव्हा आम्ही निघालो, त्या स्पर्धेकडे जात असताना आमची मोटर जी आहे ती खूप मोठ्या वेगाने जात होती. परंतु वेगाने जात असताना त्या रस्त्यावर गर्दी होती, पण रहदारीला जाण्या येण्याला कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती, कारण जाण्यासाठी एक वेगळा रस्ता होता आणि येण्यासाठी सुद्धा एक वेगळा रस्ता होता. आणि आमचं लक्ष जे आहे, आमचं लक्ष फक्त ज्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होती, ज्या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धेचं ग्राउंड होतं, मैदान होतं, त्या ठिकाणी आमचे डोळे त्या मैदानाकडे आमचे डोळे वाट बघत होते. लेखक कहता है कि जिस गांव में ओलंपिक स्पर्धा होने वाली थी, उस गांव की तरफ हम जाने के लिए जब निकले, हमारी जो गाड़ी थी वो गाड़ी बहुत बड़े तेजी से हम लोग उस गांव की तरफ जा रहे थे. लेकिन उस गांव की तरफ जब जा रहे थे तो उस समय भीड़ बहुत थी, लेकिन जाने आने के लिए कोई समस्या नहीं थी, क्योंकि जाने के लिए अलग रास्ता था और आने के लिए अलग रास्ता था. इसके लिए वहां भीड़ होने के बाद भी कोई इस प्रकार की समस्या, और हम लोग जिस प्रकार उस की तरफ जाते तो हमारी जो नजरें है वो नजरें, एक ही हमारा ध्यान था कि उस गांव में जो ओलंपिक स्पर्धा का जो ग्राउंड है उस ग्राउंड की तरफ हमारा ध्यान केंद्रित हुआ था. पुढे बघा, खूपच आम्हाला खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडकत असलेला आम्हाला दिसला. लेखक सांगतात की जेव्हा आमचे डोळे जेव्हा त्या मैदानाकडे आम्ही बघत होतो, त्या मैदानाकडे बघत असताना खूपच उंच अशा मोठ्या स्तंभावर, खूप मोठ्या अशा खांबावर भला मोठा ध्वज, खूप मोठा, आणि तो लिखता है कि गांव की तरफ जा रहे थे, समय ग्राउंड में एक बहुत बड़ा ध्वज लहराते हुए हमें दिख रहा था, और हमारे झंडे को खूब बहुत वो लहराते हुए हमने देखा, और वो झंडा हमको दिखाई दिया. ऑलिम्पिक सामन्याचे ते स्वतंत्र निशान होते, और वो जो झंडा था वही इस ऑलिम्पिक सामना का एक चिन्ह. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. आणि लेखक सांगतात की जेव्हा आम्हाला तो झेंडा दिसला आणि ते ऑलिम्पिक स्पर्धेचं जेव्हा आम्हाला चिन्ह दिसलं, ते चिन्ह दिसल्यानंतर आम्हाला आम्हाला लाल, पिवळ्या, निळ्या आणि काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकांमध्ये गुंतलेली आम्हाला ती दिसली. लेखक सांगतात कि जिस समय हम लोग उस ओलंपिक गांव की तरफ जा रहे थे तो हमें एक बहुत बड़ा ऊंचा एक झंडा दिखाई दिया, और उस झंडे पे एक सफेद कपड़े पे अलग अलग प्रकार के गोल सर्कल हमें दिख रहे थे, और वो सर्कल का कलर था लाल, पीला, नीला और हरा, और काले कलर के वो जो गोल थे वो एक दूसरे में मिले हुए थे. जणू 5 मित्रच हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंडच, आणि त्याची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. लेखक सांगतो की ज्याप्रमाणे आम्हाला हे 5 रंग दिसले, आणि 5 रंग दिसल्यानंतर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे जेव्हा आम्हाला दिसली, ही वर्तुळे आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की ही 5 खंड आहे, आणि ही 5 खंड पार्श्वभूमी विशाल असं मोठं सर्कल आम्हाला इथं दिसत. लेखक कहता है कि जब हमने उस सर्कल को देखा, उस झंडे को देखा, उस झंडे के सफेद कपड़े पर हमें लाल, हरा, हमें जेव्हा लेखकाचं लक्ष त्या झेंड्याकडे गेलं आणि त्या झेंड्यावर
5 वर्तुळे त्या लेखकाला दिसत होती. ती 5 वर्तुळे म्हणजे जणू काही आपल्या जगातील 5 खंडच आहे असं त्यांना वाटत होतं. सफेद पार्श्वभूमीवर हे विशाल अंतराळ म्हणजे या सफेद झेंड्यावर जसं काही पूर्ण जगाचा जे खंड आहे ते खंडच 5 खंड त्या लेखकांना दिसत होते. इस झंडे को देखने के बाद लेखक को ऐसा महसूस हो रहा था कि जो ये 5 जो सर्कल है, 5 जो गोल है, ये गोल एक प्रकार का जो हमारे इस विश्व में, इस जग में जिस प्रकार 5 खंड है और वो 5 खंड ही इस सफेद कपड़े पर 5 खंड ही उनको दिख रहे थे. आणि या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे. सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. बघा, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. आणि त्या झेंड्यावर जे आहे, या ध्वजावर, या झेंड्यावर ब्रीद वाक्य लिहिलेले होते. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की झेंड्यावरची ब्रीद वाक्य कोणती, तर सिटियस, ऑल्टियस और फॉर्टियस. म्हणजे सिटियस म्हणजे काय की गतिमानता, ऑल्टियस म्हणजे उच्चता आणि फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. जब लेखक को इस झंडे पे ओलंपिक का एक वाक्य दिखाई दे रहा था, उस वाक्य क्या है, सिटियस, ऑल्टियस और फॉर्टियस. यानी सिटियस यानी क्या, गतिमानता, ऑल्टियस यानी उच्चता और फॉर्टियस यानी तेजस्विता. यानी ये तीनों उनका जो ब्रीद वाक्य, झेंड्यावरचे जे ब्रीद वाक्य आहे, ब्रीद वाक्य त्यांनी सांगितलेलं आहे. या झेंड्यावरती ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे. म्हणजे या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे. सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस म्हणजे गतिमानता, उच्चता आणि तेजस्विता. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे बघा की ज्या या झेंड्यावर जे ब्रीद वाक्य लिहिले आहे त्या ब्रीद वाक्याचा अर्थ काय, सिटियसचा अर्थ आहे की गतिमानता. की गतिमानता म्हणजे काय, प्रत्येक खेळाडूने प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान असलं पाहिजे. प्रत्येक खेळाडू जास्त गतिमान असलं पाहिजे. इस झंडे पे जो ब्रीद वाक्य लिखा हुआ है, इस ब्रीद वाक्य का पहले का अर्थ है सिटियस. सिटियस यानी क्या, गतिमानता. यानी हर एक प्लेयर ज्यादा से ज्यादा तेज रहना चाहिए, गतिमान होना चाहिए, गति से आगे जाने की कोशिश करना चाहिए. और दूसरा है ऑल्टियस. ऑल्टियस यानी उच्चता. ऑल्टियस म्हणजे काय, उच्चता. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त पाहिजे. यानी जे प्लेयर आहे ते प्लेयर हमेशा प्रत्येक वेळेस, ऑल्टियस म्हणजे उच्चता, प्रत्येक वेळेस त्याने आपल्या खेळामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या खेळामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यानी ऑल्टियस यानी क्या कि उच्चता. हर प्लेयर अपने खेल में हमेशा आगे जाने की कोशिश करनी चाहिए कि उस खेल में वो सबसे आगे जाने का उनका हमेशा कोशिश रहनी चाहिए. तीसरा यानी क्या, फॉर्टियस. फॉर्टियस यानी क्या की फॉर्टियस म्हणजे काय की बल संवर्धनासाठी जास्त श्रम केले पाहिजे. फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. फॉर्टियस म्हणजे तेजस्विता. तेजस्विता म्हणजे काय की जे खेळ खेळणारे प्लेयर आहे ते प्लेयर सतत आपले शरीर बलवान, ताकदवान होण्यासाठी सतत प्रयत्न केला पाहिजे, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. अशा प्रकारचा हा जो संदेश आहे, हे जे ब्रीद वाक्य आहे, ह्या झेंड्यावर जे ब्रीद वाक्य लिहिलेलं आहे त्या ब्रीद वाक्याप्रमाणे हे संदेश खिलाड़ियों सतत देश है। यानी जिस प्रकार ओलंपिक के ध्वज पे जो ब्रीद वाक्य लिखा था, यानी ब्रीद वाक्य कौन सा है, सीटीएस, ऑल्टियस और फोर्टियस। सीटीएस यानी क्या, गतिमानता, ऑल्टियस यानी उच्चता और फोर्टियस यानी तेजस्विता। अभी सीटीएस का अर्थ क्या है कि हर प्लेयर अपने खेल में ज्यादा से ज्यादा तेज रहना चाहिए, उनको ज्यादा से ज्यादा गति प्राप्त करने की कोशिश करनी चाहिए। दूसरा है ऑल्टियस। ऑल्टियस यानी क्या कि जो खेल खेलते हैं उस खेल में सबसे ज्यादा ऊंचाई तक, सबसे ज्यादा आगे जाने की हमें हमेशा कोशिश करनी चाहिए। फोर्टियस यानी क्या कि जो प्लेयर है, ये प्लेयर खेलते समय अपना ताकत, अपने शरीर की क्षमताएं ज्यादा बढ़ाने की कोशिश करनी चाहिए। ये संदेश इस ब्रीद वाक्य से, ओलंपिक के ब्रीद वाक्य से हमें संदेश प्लेयर को दिया गया है। या ध्वजाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते
आणि जो ऑलिम्पिक्स ऑलिम्पिक ग्राउंडवर जो झेंडा आहे, या झेंड्याजवळ एक मशाल ही सतत तेवत असते, सतत पेटेली असते. मशाल सतत ही, आणि ते मशालीचा अर्थ काय आहे की स्फूर्तीदायक, ती प्लेयरांना सतत प्रेरणा देत असते, स्फूर्ती देत असते. जो ओलंपिक झंडा है, जो ध्वज ओलंपिक जो झंडा है, वो झंडे के पीछे एक मशाल जो है वो हमेशा वो जलती रहती है। और उस मशाल का अर्थ क्या होता है कि ये जो मशाल है ये हमेशा जलती रहती है, यानी हर प्लेयर को संदेश देती है कि ये प्लेयर हमेशा कोशिश करनी चाहिए, वो हमेशा खेलने में तेज होनी चाहिए। ये मैंने यहाँ पहला पैराग्राफ पढ़ा है कि पहला पैराग्राफ में क्या दिया था कि जो जिस समय ओलंपिक गांव की तरफ लेकर की गाड़ी बहुत तेजी से जा रही थी, उस समय वो जाते समय उन्होंने वहां बहुत भीड़ देखा। फिर से मैं बता रहा हूँ, वहां बहुत भीड़ देखा, लेकिन जाने आने में किसी प्रकार की समस्या नहीं थी। जाने आने में किसी प्रकार की समस्या नहीं थी, क्योंकि जाने के लिए एक अलग रास्ता था और आने के लिए अलग रास्ता होने के कारण वो किसी प्रकार का वहां भीड़ नहीं थी। और जिस समय में खेल का मैदान नजदीक आ रहा था, तो उनकी जो नजरें है वो नजरें उस ग्राउंड की तरफ जा रही थी कि जो जिस ग्राउंड में ओलंपिक स्पर्धा का आयोजन किया था उसके तरफ जा रही थी। और उन्होंने देखा कि उस ग्राउंड में एक बहुत बड़ा ऊंचाई पे एक झंडा बहुत बड़ा झंडा लहरा रहा था, और उस झंडे का ओलंपिक वो जो झंडा है वही ओलंपिक खेल की एक निशान थी। और उस झंडे पे एक सफेद झंडे पे 5 कलर के गोल थे, लाल, हरा, पीला, नीला, काला। ये 5 कलर के जो गोल थे ये आपस में एक दूसरे से मिले हुए थे। ऐसा इस गोल को देख के ऐसा लग रहा था कि ये पांचों जो गोल है, ये पांचों गोल एक दूसरे के हाथ में हाथ मिला के अपने को एक दोस्ती का संदेश दे रहे हैं। ऐसा इस गोल को देखने में लग रहा था। और आगे जाके उन्होंने कहा कि ये 5 जो सफेद विशाल जो बड़ा ध्वज है, इस ध्वज के पर एक ब्रीद वाक्य भी लिखा हुआ था, CTS, ऑल्टियस और फोर्टियस, यानी गतिमानता, उच्चता और तेजस्विता। गतिमानता यानी क्या कि हर प्लेयर अपने खेल में हमेशा आगे जाने की कोशिश करना चाहिए। उच्चता यानी क्या, जो खेल खेल रहे उस खेल में हमेशा ऊंचाई तक जाने की कोशिश करना चाहिए। और तेजस्विता यानी क्या, जो खेलने वाले प्लेयर है वो खेल का जो शरीर है वो हमेशा एक तेज रहना चाहिए और हमेशा वो तेजी से खेलना चाहिए। इस खेल का इस झंडे का जो ब्रीद वाक्य, इस ब्रीद वाक्य का अर्थ है। आगे देखते हैं, आगे जो दूसरा पैराग्राफ है, ये देखो दूसरा पैराग्राफ, ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच सर अभी वाला समझाएंगे। हॅलो, सर साठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीचेच असते। म्हणजे ऑलिम्पिक जे सामने आहेत हे क्रीडा जे ऑलिम्पिक सामने जे आहेत म्हणजे ते क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी, ज्यांना खेळ खेळायचं असतं आणि ज्यांना ते खेळामध्ये खूप आनंद आहे, खूप इंटरेस्ट आहे, यांच्यासाठी एक अनमोल अशी ती संधीच असते। जो ऑलिम्पिक्स जो खेल है, इस खेल में कि जो खेल खेलने वाले उनके लिए और जिसको वो खेल में बहुत दिलचस्पी है, ऐसे लोगों के लिए बहुत बड़ा एक संधी है। पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील सुमारे 5 ते 6,000 खेळाडू या सामन्यामध्ये भाग घेतात। म्हणजे पृथ्वीच्या पाठीवर, या जगाच्या पाठीवर सर्व राष्ट्रातील या जगाच्या पाठीवर जेवढे राष्ट्र आहेत त्या राष्ट्राचे कमीत कमी 5 ते 6,000 खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात। यानी इस विश्व में जितने राष्ट्र है वो सभी राष्ट्र इसमें कम से कम 5 ते 6,000 प्लेयर इसमें हिस्सा लेते हैं। स्त्री खेळाडूंची ही संख्या 2,000च्या आसपास असते और इसमें याच्यामध्ये महिला खेळाडूंची संख्या सुद्धा 2,000च्या जवळपास असते। यानी इस खेल में ओलंपिक स्पर्धा में महिला भी बड़े पैमाने में हिस्सा लेती है और उनकी भी जो संख्या है, ये संख्या ज्यादा 2,000 के करीब संख्या उनमें उनकी रहती है। प्रेक्षकागार
प्रेक्षागार सुमारे 70 ते 80,000 प्रेक्षक बसण्याची सोय असते आणि या ऑलिम्पिक स्पर्धेच्या स्टेडियम मध्ये प्रेक्षागार जो आहे ऑलिम्पिक स्पर्धेच्या स्टेडियम मध्ये कमीत कमी 70 ते 80,000 प्रेक्षक बसून हे सामने बघतील अशी व्यवस्था या स्टेडियम मध्ये केलेली असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येईल. हे पोहण्याच्या शर्यतीसाठी 4-5 तलावे बांधलेले असतात आणि या स्टेडियम मध्ये कमीत कमी 70 ते 80,000 प्रेक्षक हे बसून सामने बघतील अशी व्यवस्था या स्टेडियम मध्ये केलेली असते आणि कमीत कमी जे आहे 25,000 प्रेक्षक जे आहे त्यांना उभं राहून सामने बघता येईल एवढी व्यवस्था इथं केलेली असते आणि त्यामध्ये पोहण्यासाठी 4-5 तलाव सुद्धा बांधलेले असतात. याने जो ओलंपिक स्पर्धा है ये ओलंपिक स्पर्धा में जो हिस्सा लेने वाले प्लेयर है इनके लिए और ओलंपिक जो खेल में जिसको अच्छे इंटरेस्ट है ऐसे लोगों के लिए ये जो ओलंपिक स्पर्धा है ये एक बहुत बड़ी संधि रहती है और इसके लिए ये जो प्लेयर है और ये प्लेयर जब ओलंपिक स्पर्धा खेलते हैं उनकी व्यवस्था वहां की जाती है. कम से कम ये ओलंपिक स्पर्धा जो अपने पृथ्वी पर जितने राष्ट्र है कम से 5 से 6,000 प्लेयर इसमें हिस्सा लेते हैं. उनमें करीब महिलाएं भी सर आवाज ही नहीं आ रही क्या? 2,000 के करीब महिला भी होती है और हिस्सा सर आपकी आवाज रुक के आ रही है. सर आपकी आवाज हमने ओलंपिक वर्तुळाचा गोफ इस पार्ट में हमने कि ओलंपिक जो विलेज है ओलंपिक जो गाव आहे उस गाव में और उस जो त्या ज्या झेंड्याचं महत्व त्या 5 कलरांचं महत्व आणि त्यांचं ब्रीद वाक्य यांचं महत्व ते खेळाडू कोणत्या प्रकारे संदेश देतात त्यांचे ब्रीद वाक्य काय अशा प्रकारे आज आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा बाळ पंडित लिखित हा पाठ आपण अर्धा पाहिला आणि जो अर्धा पाठ आहे तो आपण पुढच्या तासाला आपण बघणार आहोत. ये जो मैंने आज पाठ पढ़ाया ओलंपिक वर्तुळाचा गोफ इस पाठ में मैंने आपको आधा पढ़ाया. उसमें मैंने बताया कि 5 जो सर्कल है उसका अर्थ क्या होता है, उसके कलर कौन से हैं, उसका वो झंडे का ब्रीद वाक्य क्या है, ओलंपिक ध्वज का ब्रीद वाक्य क्या है और उसके बारे में मैंने आपको आज डिटेल बताया. और जो बचा हुआ जो है वो पार्ट है वो मैं अगले तासिका में आपको पढ़ाऊंगा. धन्यवाद सर. हेलो सर.